आता विचार करते की मकर संक्रांतीच्या काय शुभेच्छा देऊ, कारण की व्हिडिओ टाकायलाच एवढा उशीर होतोय. तर असं छान मस्त तयारी केली होती, मंदिरात गेलते, पण त्याच्या अगोदर मी बनवला होता पुरणाचा स्वयंपाक. तर कोणाचं म्हणणं होतं की आज एकादशी स्वयंपाक करायचा किंवा उद्या करायचा, पण माझा काही उपवास नव्हता म्हणून मी स्वयंपाक केला. जसा एकादश नव्हती पण संक्रांतीचा उपवास होता म्हणून फक्त नैवेद्य केला, देवाला वाहून दिलं. त्यानंतर घरच्यांना जेवायला दिलं आणि मी माझं ताट रेडी करून घेतलं, जे मला पूजाला न्यायचं होतं ते. त्यानंतर कळालं की आज ना मुहूर्त 3च्या नंतर आहे. मग थोडा वेळ बसून घेतलं, कामं वगैरे आवरून घेतली आणि मस्त माझी तयारी करून घेतली. छान अशी साडी वगैरे घातली होती आणि स्वतःनंच जुडा वगैरे बांधून घेतला. थोडीफार मैत्रिणीची मदत घेतली होती. त्यानंतर एकदम मस्त बांगड्या वगैरे जे काय काय मॅचिंग आणलं होतं सगळं साज सिंगार तो सगळा घातला. आणि एक जी बिन गोष्ट होती ती राहून गेली होती माझी, ती म्हणजे नथ, जी मी पहिल्यांदा अशी म्हणजे बँटेकची नथ घेऊन आली. याच्या अगोदर ना माझ्याकडे मोत्याची नथ होती, आता ती म्हटलं लय वेळेस घातली, आता ही घालून पाहू, छान वाटत होती. त्यानंतर हळदी कुंकू लावलं आणि म्हटलं आता एवढी सुंदर तयारी केली तर मस्त छान छान असे फोटो काढू. बाहेर गेले फोटो काढायला, तर माझं बाळ बी आलं माझ्यासोबत, मग आम्ही दोघांना फोटो काढले. त्यानंतर मी ताट उचललं आणि मी निघाले गंगेवर जायला पूजेसाठी, तर म्हणजे वाण द्यायला. त्यानंतर तिकडे गेले तर कळालं की सुनीता घरीच आहे. मग ती तर वाट पाहत बसली. आज गंगेवर खूपच गर्दी होती, 3:30च्या नंतर मुहूर्त असल्यामुळे सगळ्या जणी सोबतच आलेल्या आहे. तसं बऱ्याच जणीला माहीत नव्हतं, बरीच गर्दी होती म्हणतात आधी बी, पण असो. त्यानंतर मी पूजा वगैरे केली आणि गंगेवर थोडेसे मस्त फोटो काढले. स्वतःला मी एवढी नशिबान समजते की 12 वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि मला इथं वाण द्यायला भेटतंय. आणि आमच्या कॉलनीतल्यांना बाकीच्यांना माहीतच नाही की वाण द्यायला असं बाहेर वसायला जातात, म्हणून ते घरीच पूजा वगैरे करतात. पण मी येत असते कारण की आमच्या इकडची परंपरा अशीच आहे. त्यानंतर इथं मी विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं, तिथं गेलो वाण द्यायला. आणि राम मंदिरात तर पाय ठेवायलाच जागा नव्हती, तरी बी मी तिथं गेले होते कारण की मला बाकीच्या बायांना ओसायचं होतं, म्हणून राम मंदिरात गेले आणि बाहेरच्या साईडनंच मंदिराची पूजा करून घेतली, कारण की आत जायला जागाच नव्हती. आणि इथं ज्या बायका दिसन त्यांना सर्वांना हळदी कुंकू दिलं, ओसून घेतलं, कारण की आता आम्ही दोघी सोबत होतो आणि दुसरं कोणीच नव्हतं, म्हणून म्हटलं चल जे भेटल ना त्यांना आपण ओसून घेऊ. त्यानंतर मोठ्या होत्या त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आमचं इथं काम झालं होतं. म्हटलं चला फोटो वगैरे काढू आणि घराकडे येऊ. घरी येऊन आमच्या कॉलनीत होता हळदी कुंकू असतं, मग त्यांच्याकडे हळदी कुंकाला गेले. हे माझं 1.25 किलोचं वाण आहे, ज्याची पूजा करायची होती, सकाळीच करायची होती, मला माहीत नव्हतं, मग मी आत्ता केली. त्यानंतर सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. बाय.